माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण फोरटक्सचा ब्लाउज बघणार आहे। पहिल्यांदा मी काय केलेलं आहे, ब्लाउजची कंबर मोजून घेतलेली आहे। जेवढी आपली कंबर ब्लाउजची भरते ना ते व्यवस्थित माप टाकून घेतलं। यानंतर ब्लाउजची उंची मापून घेतली आणि उंचीसुद्धा टाकून घेतली। यानंतर व्यवस्थित असा ब्लाउजचं शोल्डर मापून घेतलं, छातीचं माप घेतलं आणि व्यवस्थित असं मार्किंग केलं। 1.5 इंच शिलाई मार्जिन मी जास्त ठेवलं। नेहमीप्रमाणे मुंड्यामध्ये 1.25 आणि पाऊण इंचावर मार्क करून गोलाकार असा शेप दिला। यानंतर मी गळ्याची पट्टीचं माप घेऊन खालच्या साईडला 2.5 इंचावर, वरच्या साईडला 2 इंचावर असं व्यवस्थित गळ्याला गोलाकार आकार दिला आणि मी व्यवस्थित असं कट करून घेतलं। हा फोरटक्सचा ब्लाउज आहे आणि मी तुम्हाला इथे डायरेक्ट ब्लाउज अस्तरवरच कटिंग दाखवलेलं आहे। मी फोरटक्सचा ब्लाउज कट करताना पेपर पॅटर्न वापरत नाही, कारण हा खूप सोप्या पद्धतीनं ब्लाउजचं कटिंग असतं। हे बघा, पाठीमागचा भाग मी खालच्या साईडून 2.5 इंचावर दुमडलेला आहे असा दुसऱ्या अस्तरवर ठेवलेला आहे आणि व्यवस्थित असा मार्क करून घेतलेला आहे। मार्क करताना मी थोडा 1/2 इंच भाग खालच्या साईडला एक्स्ट्रा सोडलेला आहे। मी भरपूर हे ब्लाउज शिवते, त्यामुळे माझ्या हाताचं असं व्यवस्थित प्रॅक्टिस बसलेलं आहे। त्यामुळे पटकन हा ब्लाउज कटिंग पण होतो आणि शिवूनसुद्धा होतो। हे बघा, पुढच्या साईडला 6 इंचाचा गळा घेऊन असा व्यवस्थित आकार मी दिलेला आहे आणि या ठिकाणी मी 1/2 इंच उंचीला एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं। हे थोडंसं आतल्या साईडून माझं मार्क करायचं राहिलेलं, मग मी हे व्यवस्थित मार्क करून, हे बघा, हा पुढचा भाग आहे। यानंतर मी टक्स पॉईंट कितीवर आहे तो फक्त घेतला आणि बरोबर शोल्डरच्या मध्ये टक्स पॉईंट घ्यायचा आहे। अशा मी व्यवस्थित 4 खुणा करून, ही माझी स्वतःची आयडिया आहे, व्यवस्थित असा मी मध्ये एक गोल करून घेते छोटासा आणि त्यानुसार सगळीकडे असे टक्स देत असते। हे बघा, हे असं व्यवस्थित, हा मधला शेप आपला सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि हा गोलाकार येणं खूप महत्त्वाचा असतो। दोन्ही साईडचं एकावर एक कपडा ठेवून दोन्ही साईडला व्यवस्थित असा मार्क करून असा व्यवस्थित गोलाकार करून घ्यायचा। यामुळे आपलं ब्लाउजचं फिटिंग खूप छान येतं। ही मी क्रॉस पट्टी काढत आहे। एक कपडा शिल्लक राहिलेला, त्याच्यावरतीच मी क्रॉस पट्टीसुद्धा काढून घेतलेली आहे। हे बघा, असं व्यवस्थित काढायची। माझ्याकडे एकाच कलरच्या साड्यांचे भरपूर ब्लाउज शिवायला आलेले, त्यामुळे मी अस्तरचा एकच मोठा असा पन्ना आणलेला आणि त्यावरच ब्लाउज कट करत आहे। हे बघा, बाहीची उंची मापून घेतली। पहिल्यांदा मी उंची टाकली, मला 10 इंचाची बाही पाहिजे होती, त्यामुळं मी 11 इंच उंची टाकली। यानंतर छातीचं माप टाकलं, खालच्या साईडला 3 इंचावर मार्क करून आता बाहीची रुंदी किती आहे ते माप टाकते। हे बघा, हे असं व्यवस्थित मी टाकलेलं आहे। आत्ता ब्लाउजचं सीझन असल्यामुळं खूप गडबड आहे, त्यामुळे मला व्यवस्थित दाखवता येईना, पण जेवढं होईल ना तेवढं मी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे बघा, असं व्यवस्थित बाहीचं कटिंग करून घ्यायचं। फोरटक्सचा ब्लाउज सगळ्यात शिवायला सोपा आणि बसतानाही फिटिंगला खूप छान बसतो। आता अस्तर घेतलं आहे, अस्तरवर पाठीमागचा भाग व्यवस्थित ठेवला आणि असं व्यवस्थित कट करून घेतला। यानंतर मी बाही कट करून घेते। बाहीच्या या कापडाचा जो पुढचा भाग होता तो मी थोडा कट केला आणि बाही ठेवली। या बाही मोठी असल्यामुळे या बाहीला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे, त्यासाठी मी थोडा हा कपडा काढून ठेवलेला आहे त्या बाहीमध्ये।
आणि हे बघा आता मी हा पुढचा भाग ठेवलेला आहे. जेवढे ब्लाऊज आहेत ना त्यामध्ये सगळ्यात सोपा हा शिवायला ब्लाऊज आहे. हा कोणालाही सरळ आणि सहज सोप्या पद्धतीने शिवता येण्यासारखा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याचं फिटिंगसुद्धा खूप छान बसतं. मी लगे हात ब्लाऊजसाठी ज्या पट्ट्या लागतात, पायपिंगसाठी लागतात, त्या सगळ्या काढून घेतल्या. यामुळे आपल्याला ब्लाऊज शिवताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ही क्रॉसपट्टी काढून घेते. क्रॉसपट्टी व्यवस्थित अशी ठेवून चेक करायची कुठे ठेवता येईल ते. हे बघा असं व्यवस्थित सगळ्या मी पट्ट्या तयार करून घेतल्या. ब्लाऊज आणि मी ब्लाऊज शिवायला आता सुरुवात केली. पहिल्यांदा मी पुढचा भाग जोडून घेणार आहे. असा व्यवस्थित अस्तरला पुढचा भाग जोडून घेतला. हा भाग जोडताना व्यवस्थित हाताने चुन्या पडणार नाहीत याची काळजी घ्यायची. कारण थोडा कपडा सिल्कचा असल्यामुळे याला चुन्या पडू शकतात. त्यामुळे हाताने वारंवार प्रेस करत राहायचं. हे बघा अशा व्यवस्थित पुढचा भाग तयार झालेला आहे. यानंतर मी क्रॉसपट्टी तयार करून घेत आहे. नेहमी अस्तर पटकन जोडून घ्यायचं. जेवढ्या स्पीडनं आपण अस्तर जोडून घेतो ना तेवढ्या स्पीडनं आपला ब्लाऊज शिवून होतो. आपल्याला म्हणजे ठीक आहे आता मी सांगते म्हणून, पण तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ना ती करायची. आपण दुसऱ्याने सांगण्यापेक्षा आपल्याला स्वतःला कसं वाटतंय ना तसा ब्लाऊज शिवायचा. त्यामुळे तुमच्या कामाचं स्पीडसुद्धा वाढू शकतं. मी लगे हात जो एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून घेतलेला आहे. हे बघा असं व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. एक्स्ट्रा कपडा सोडलेल्याचा हा फायदा असतो की आपलं अस्तर व्यवस्थितच बसतं. जर कपडा एक्स्ट्रा सोडला नाही तर अस्तर कमी पडण्याचे खूप चान्सेस असतात. हे बघा आता व्यवस्थित झालं. आणि मी जिथे असं टक्स मारलेले ना तिथे मी असं व्यवस्थित अर्ध्या इंचाच्या मार्कने टक्स मारून घेतले. ह्या ब्लाऊजचं काय होतं, एकदा जर आपला हात बसला ना तर आपल्याला याची सारखी मापं टाकायला लागत नाहीत. आपोआप आपल्या लक्षात येतं की इथं कितीचा टक्स आहे ते. जेवढे आपण या प्रकारचे हे बघा किती छान पप आलाय आणि खूप छान ब्लाऊज हे बसतात. कटोरी ब्लाऊजपेक्षा सुद्धा फोर टक्सचा ब्लाऊज हा खूप छान बसतो आणि शिवायलाही खूप सोपा असतो. आणि हा ब्लाऊज शिवताना कसलंच टेन्शन नसतं. कटोरी व्यवस्थित बसते का नाही, टक्स व्यवस्थित येतोय का नाही, असं काहीच नसतं. कारण हे टक्स व्यवस्थितच येतात. मी लूकपट्टी जोडून घेतलेली आहे. हे बघा अशी व्यवस्थित जोडून घेतलेली आहे. अस्तर थोडंसं यामध्ये आत टाकलेलं आहे त्यामुळे ही पट्टी जाड होते आणि फिनिशिंगला सुद्धा छान दिसते. आता मी जो पहिला मापाचा ब्लाऊज होता ना तो व्यवस्थित ठेवून त्याप्रमाणे गळा आहे का तो चेक केला आणि जेवढा गळा होता ना तेवढा मार्क करून, हे बघा असं मार्क करून तो एक्स्ट्रा होता तो कट करून घेतला. आणि आता मी हे बघा पायपिंग लावत आहे. अशी व्यवस्थित पायपिंग लावून घ्यायची. जो एक्स्ट्रा कपडा होता ना पायपिंगचा तो सुद्धा काढून घ्यायचा. जेवढी या ब्लाऊजला बारीक पायपिंग करता येईल ना तेवढी बारीक पायपिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ब्लाऊजला खूप छान लुक येतो. हे बघा आता मी तुम्हाला दाखवते किती छान फिनिशिंग आलंय. अशा प्रकारे मी दुसरासुद्धा पार्ट तयार करून घेतला. आता हे दोन्ही पार्ट तुम्हाला दाखवते. समोरचे गळे बघा, नंतर ह्या समोरच्या पट्ट्यासुद्धा बघा एकमेकावर ठेवल्यामुळे ब्लाऊजला वेगळाच असा लूक येतो. हा पाठीमागचा भाग आहे. याला मी पिना जोडून घेतलेल्या आहेत. यामुळं पिना जोडलेल्याचा हा एक फायदा होतो की आपला कपडा इकडे तिकडे अजिबात सरकत नाही आणि व्यवस्थितच शिलाई बसते. हे बघा व्यवस्थित अशी शिलाई बसते. असं व्यवस्थित
गोलमध्ये मशीनची शिलाई मारून घ्यायची. यामुळे आपल्याला पायपिंगची सुद्धा गरज पडत नाही. घाई गडबडीच्या वेळेस ही आयडिया खूप छान आहे. आणि व्यवस्थित जो एक्स्ट्रा कपडा आहे व्यवस्थित गोलाकार आकार देऊन असा कट करून घ्यायचा आहे. यानंतर गळा पलटी मारून अस्तरच्या साईडला दाब शिलाई द्यायची आहे. हे बघा मी आता दाब शिलाई देत आहे. दाब शिलाई दिल्यामुळे गळ्याला फिनिशिंग छान येतं. आणि त्यानंतर मी याच गळ्याला एक छान अशी लेस लावून घेतली. लेस लावल्यामुळे तर ब्लाऊजला अजून जास्तच लूक येतो. घाई गडबडीच्या वेळी पायपिंग लावत बसण्यापेक्षा एखादी लेस लावलेली खूप छान दिसते आणि कस्टमरही खूप खुश होतात. यानंतर मी पाठीमागच्या भागावर पुढचा भाग ठेवून असं व्यवस्थित दोन्ही भाग एकमेकांना जॉईंट करून घेतले. आता बाहीला आपली बाही कमी पडत होती. यामुळे मी बाहीला सुद्धा थोडासा जॉईंट देऊन बाहीसुद्धा तयार करून घेतली. आणि हे बघा बाहीचा सेंटर आणि ब्लाऊजच्या शोल्डरचा सेंटर एकमेकावर ठेवून असं व्यवस्थित शिलाई मारून घेतली. दोन्ही साईडला शिलाया मारून घेतल्या. दोन्ही साईडच्या बाही व्यवस्थित जोडून घेतली. आणि ही लेस होती ब्लाऊजला हाताला लावायची ती सुद्धा अशी व्यवस्थित जोडून घेतली. ब्लाऊजला जेवढं व्यवस्थित फिनिशिंग देता येईल ना तेवढं द्यायचा प्रयत्न करायचा. यानंतर ब्लाऊजचं व्यवस्थित मापं टाकून असं ब्लाऊज सरळ करून एक शिलाई मारून घेतली. यानंतर ब्लाऊज उलटा करून दुसरी शिलाई मारून घेतली. हे बघा. आणि यानंतर आता मी फिटिंगच्या व्यवस्थित शिलाई मारून घेणार आहे. फिटिंगच्या मी एक्स्ट्रा 2-2 शिलाई मारून घेतल्या. हे बघा आता मी फिटिंगच्या सुद्धा शिलाई मारून घेत आहे ब्लाऊजला. अशा रीतीने आपला ब्लाऊज ना पटकन शिवून होतो. जर आपण जेवढं जास्त प्रॅक्टिस करू ना तेवढं ब्लाऊज आपला पटकन शिवला जातो. त्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. हा मला स्वतःचा अनुभव आहे. आणि सगळ्या ब्लाऊजमध्ये ना हा ब्लाऊज मला शिवायला खूप आवडतो. कारण पटकन होणारा असतो. यामध्ये जास्त आपल्याला त्रास होत नाही. जास्त व्यापसुद्धा नसतं. हे बघा मी तुम्हाला आता ब्लाऊज दाखवते. बघा कसा व्यवस्थित तयार झालेला आहे. आणि ह्याचे दोन्ही पपसुद्धा समोरचे छान आलेले आहे. समोरचा गळासुद्धा तुम्ही बघू शकता. असा शिवला ना फिनिशिंग पण खूप छान येतं. ही पाठीमागची साईड तुम्हाला दाखवते. हे बघा हे लेस लावलेली आहे. आणि हा मधला भागसुद्धा तुम्हाला साईडचा भागसुद्धा दाखवते. हे बघा हे दोन्ही एकमेकावर आलेले आहेत. कुठेसुद्धा वर खाली झालेला नाही. कितीही गडबड असू द्या पण जर आपल्याला व्यवस्थित जर ब्लाऊज शिवता येत असेल ना तर फिनिशिंगसुद्धा छान येतं आणि ब्लाऊजसुद्धा छान येतात.